कशाला नको अरे कोण ओढील तिकडे गणपती बाप्पा राजा के आगमन में उनकी प्रजा इंतजार कर रही थी। आखिर वो दिन आ ही गया। उनका राजा मित्रांनो परत एकदा स्वागत आहे आपल्या YouTube चॅनल मध्ये. काय नाव चॅनल वाईब विथ ऋषी. वाईब विथ ऋषी. तर तुम्ही पहिला ब्लॉग बघितला असेलच आयवीचा. आयवी नंतर आता आली आहे गणपती. आयवी नंतर आता आम्ही डायरेक्ट गणपती नाही आपण कसं आहे आधी आयवी संपवणार आहे. हो नंतर गणपती टाकणार आहे. मग हा ब्लॉग तुम्हाला आयवी पार्ट 2 नंतर बघायला भेटेल. पार्ट 3 नंतर. पार्ट 3 नंतर 14 पण होऊ शकतोय. सांगता येत नाही. ह्या ब्लॉगचं कारण काय? ह्या ब्लॉगचं कारण आहे उद्या येणार आहेत गणपती. गणपती बाप्पा. गणपती बाप्पाचे उद्या आगमन असल्या कारणाने म्हणलं आपला एकच आवडते तसं नाही तेवढा मोदक खायला भेटेल. म्हणजे मोदक तर खायला उकडीचे भेटते. तांदळाचे म्हणजे मोदक. पोरांना जास्त आवडणार असेल म्हणजे कुठला गणपती बाप्पा. त्यामुळे आज डायरेक्ट अर्ध कॉलेज बुडवलेलं आहे. तर कॉलेज बुडून वसतिगृहाकडे. मॅडम जर बघितलं तर मग काही शिव्या खायच्यात. घरचे तर काही शिव्या देण्यावर जाते. आता तू ब्लॉग कंटिन्यू कर. मी माझ्या वसतिगृहाकडे जातो. आता येते आवरून तोपर्यंत. हां 3 वाजले. हां आता 3 वाजलेले 3:30 पर्यंत आता आवरून जायचं ठरलेलं आहे आपलं. काहीतरी बस 3:30 का 3:45ला बस आहे डायरेक्ट आपल्या बार्शीला जायला पंढरपूरवरनं. पंढरपूरवरनं बार्शीला जायला एवढे बसच नाहीत. काय माहीत काय बघू काय होतंय. तो आवरतो आणि परत भेटू आपण एकदा. ओमने गाडीचं नियोजन लावलेलं आहे. ओमच्या मित्राची गाडी आहे. तर आपल्याला फॅन मोमेंट झालाय. करावं लागतंय आता जाऊन करायचं बरं. फॅन मोमेंट झालाय ऍक्च्युली. फॅन तर तुझं बघितलंय ब्लॉग अगोदर. होय. पॅक काढून बस. स्टँडवर जाऊन बघू भेटू आपण. One eternity later. तर तब्बल 4:30-4:45 तास उभारल्यानंतर आम्हाला गाडी भेटली. गाडी स्कॅम सांगतो मी तुम्हाला. गाडीसाठी आम्ही थांबलो एका स्टॉपवर. गाडी लागती उतारीच्या कडेला. तिकडनं ड्रायव्हर करतंय निघतंय. आम्हाला याची काही माहिती नाही. स्टँडला म्हणजे ज्या फलाटापासून 2 किलोमीटरला. ज्या फलाटला गाडी लागते तिथं गाडी लागलीच नाही. आम्हाला एका देव माणूस कंडक्टरनं शेवटी येऊन सांगितलं की बारशी आम्हाला गाडी. आणि आता आम्हाला मागापासून डावलण्यात आलेलं आहे. आम्हाला फीस काढून टाकण्यात आले की तुम्ही इथं निघा. आता डायरेक्ट बारशी गाडीने आम्ही चाललोय. ह्याला म्हणतात रोजोबा बारशी. जवळजवळ अजून 50 जण थांबलेले. त्यांच्या कोणालाच माहित नाही बारशी. जवळजवळ ज्यांना माहित आहे तेवढे 10-15 जण आपल्यासोबत आले. जेवढ्या जणांना माहिती होतं ज्यांनी आळस केला त्यांना वाटलं गाडी तिथे येईल. त्यांनी वाट बघत असले पण आम्ही त्याला टाटा म्हणून घ्या केळं. तिथे लय वेळ थांबलो. लोकांना वाटायचं काय येडे पोर आहे दोघं फिरायले पैसे होती. मेहनत रास बस रिकामी आहे. द्या मी तुम्हाला दाखवतो. बस दाखव कसं आहे बस. म्हातारा माणसासाठी त्रास नाही. मात्र जे लोक आहेत सगळेजण वास घेत जाणार आहेत. आता उभारून जावं लागणार. बसण्यासाठी कॉम्पिटिशन नाही, उभारण्यासाठी कॉम्पिटिशन आहे. आणि या कंडक्टरनं बसल्यावर एक धप्पा दिला म्हणला गाडी स्टँडला लागत. असं काय आपल्याला प्रॉब्लेम नाही. पोरं येतात नाही ना. तरी बारशी पोस्टर बॉर्डर पोस्टर पोहोचून द्या. बार्शीच्या बॉर्डर पर्यंत जाणं महत्वाचं आहे. दुनियादारी चहा दाखवा. छान चहा वाटायला लागला. चहा दुनियादारी चहा काय माहिती मित्र. दुनियादारी चहा मला ह्याच्यावर एक कळलं. दुनियादारी आज आपल्याला बघायला मिळाली. खूप छान दुनियादारी शिकवली. पहिला कंडक्टर बघितला असं मदत करणारा. नाहीतर आणि पहिल्यांदा असं बघितलंय. पहिल्यांदा असं गुपचूप गाडी लपाछुपी बघितल्या गाडी. थांबते एका ठिकाणी आम्ही थांबतो एका ठिकाणी. फलाट एका ठिकाणी गर्दी बरोबर नाही. उदय तुम्हाला चुकीचं वाटतंय का? बरोबर नाही. गाड्या सगळ्या कोकणात पाठवतात. आणि जिथं बार्शीच्या गाड्या लागतात तिथं सगळ्या मुंबई सोलापूर अशा गाड्या थांबल्यावर. चला आता बार्शीला जाऊनच भेटू आपण. नाहीतर ब्लॉक बिनकामाचा मोठा. मित्रांनो परत एकदा बार्शीमध्ये आलेलो आहेत. परंतु आता ब्लॉग शूट केला कारण मागाशी आवाज आला नव्हता. सेल्फीचा कॅमेरा चालू आता. आपण बघून ठेवलेला आहे. कामात तिथे त्यामुळे आता वापर होम आपल्याला सोडायला चालू झालं. गर्दी नाही बघा. गर्दी दाखवून आहे. तुला गाडी अरे भावा कसं आहे माहिती का. हे
ही गाडी मी लास्ट टाइम मीच चालवली आणि आता ही 10 दिवसानंतर 12 दिवसानंतरची मी आलो रक्षाबंधन नंतर ते पण आज मीच चालवायला लागतोय. गाडी बंद होती. गाडी बंद होती, आज गाडी निघाली. चार्जिंग संपायची मोबाईल घरी जाऊन मोबाईल चालतं. घरात आवरून निघालेलं आहे. घरी लई काम चालू आहे. घरात लई गर्दी असल्यामुळे आपण घरी घरात काय ब्लॉग शूट करत नाही. आपले पण तुझे मित्र तन्मय आणि आपल्याला भेटलेले त्यांच्याकडनं ज्ञान घेतो जरा त्यांचं जरा इंस्टाग्रामचं पेज आहे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो त्यांची त्यांच्याकडनं आपल्याला जरा आता ज्ञान सिनेमॅटिक जरा आपले ब्लॉग जरा व्हायरल झाले पाहिजे त्यामुळे त्यांच्याकडनं घेऊ आता चहा प्यायला चाललो आहे. बारशीत आलो आहे दह्यांड्याचा चहा नाही तुला शक्य नाही त्यामुळे आता चहा पिऊ बघू तुम्हाला काय कसं होतं. फायनली मित्रांनो गणेश चतुर्थीचा दिवस आलेला आहे. आगमनाची तयारी चालू आहे. इथं आज जायचं आहे आणायला. सगळेजणांचं आवरून फिरून तयारी झाली. आता काका येईल. काका आले की आपल्याला जायचं आहे पुढं आता गणपती आणायला. सगळेच तयारी झाली आहे तिथं. मित्रांनो सकाळी तर काय शूट झालं नाही. रील टाकलेली आहे मी व्हिडिओच्या मध्ये रील टाकतो ती बघून. आता इथून पुन्हा आता बाहेर आलो आता शूट करतो बाहेर सगळे. मंडळाचे भावी अध्यक्ष खजिनदार आपल्या मंडळाचं झालेलं आहे सगळं. आता आपण चाललो पुढचे मंडळ बघायला कारण आपल्याला काय काम नाही. आता गावात एक चक्कर टाकू. गावात प्रत्येकाचं मंडळ दाखवायचं बघतो ना तुम्हाला दाखवतो. बारशी पालती घालून झाली. आता अजय शेठ आपल्या घरी चाललेले आहेत. अरे इथंच घर आहे त्यांचं. हो आता भेटू थोडा वेळ ना आपण. आता घरी जाऊन जेवण बिवण करतो. जय साहेबाला 4 फोन येऊन गेले आहेत. झोपाय नियोजन येस साखरी नाही येस साखरीला घेतल्याशिवाय व्ह्यू येणार नाहीत आपल्या चॅनल.
त्यामुळे त्यांना घ्यावं लागतं. येस ठाकरे. जिथं कमी तिथं येस ठाकरे. पण पुढच्या वर्षी किती वर्ष आहे आपलं पुढचं? 13 वर्ष 43 अध्यक्ष कामात एवढे गुंतलेले काम मंडळाचे काम इतके करतात की आता पुढच्या वर्षी कुठलं? मंडळ आपलं पुरोगामी विचारच आहे. डीजे बंदीला आपण पूर्णपणे समर्थन देतोय. पारंपरिक मिरवणूक निघणार आहे. पुढच्या वर्षी किती? 43 पुढच्या वर्षी 43. आतापासून टोटल लावायला मला चालू असं करा. काय वाटतं 42 हे 41 म्हणल्यावर मला असं काय वाटतं 42 पुढचं हे 41 म्हणल्यावर अरे 41 स्टोरी टाकली स्थापना टाकले फक्त आपण तापमाना किती टाकलं 1984 वाजा 25 2000 करणार हा ठीक आहे चाल बरोबर आहे. 42 पुढच्या वर्षी आपल्या मंडळाचं मोठं नियोजन आहे 42 वर्ष आणि अध्यक्ष पुढच्या वर्षी येस ठाकरे. नाही ना अध्यक्ष नाही आधारस्तंभ पद न पदाचा कार्यकर्ता आहे मी मंडळाचा आधारस्तंभ. सेवेकरी. मोठं मोठं पद. अध्यक्ष कॉर्पोरेट बद्दल अध्यक्ष तिकडं बॅकग्राऊंड साखरे इलेक्ट्रिकल साखरे इलेक्ट्रिकलचे सर्वे सर्वा चहाचं नियोजन